नमस्कार मित्रांनो, मी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 10 जानेवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 117 नंबरचा आज आपण अभ्यासणार आहोत. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती. आणि आपलं लेखी पेपरचं टार्गेट आहे 90+ मार्क मिळवणं. तर दररोज संध्याकाळी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीबद्दलचं वेगवेगळे प्रश्न अभ्यासायला मिळतात. तर आज आपण अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पार्ट सी बघणार आहोत मित्रांनो. तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले हे आपण अभ्यासणार आहोत. तर आजचे प्रश्न काय असणार आहे, 51 ते 75 प्रश्न असणार आहे. तर त्याच्यामधला पहिला प्रश्न आपला असणार आहे, जर 2x = 3y 4z तर xyz = काय. तर सरळ मित्रांनो तर काय कसं सोडवणार तुम्ही हे मी तुम्हाला सांगतो. 2x = 3y = 4z = काय मानू आपण, k मानू, म्हणजे कॉन्स्टंट 1 मानू. ओके, 1 मानला आपण. तर x = काय येणार मित्रांनो 1/2, y = काय येणार मित्रांनो 1/3, z = काय येणार मित्रांनो 1/4. समजलं सगळ्यांना. तर आता x, y आणि z त्याचं कसं 1/2, 1/3, 1/4 याचा आपण काय घेणार LCM घेणार मित्रांनो. तर सगळ्यांचा छेद समान करायचा म्हणजे 12 करावं लागेल. 1/2 ला 2 × 6 म्हणजे 6 न ते याला किती ना करावं लागेल 1/4 × 3 × 4 = ठेवू आपण 1/4 × 3 × 3 झाला 6/12, 4/12, 3/12. 12 हा कॅन्सल, 6 6:4:3 हा आपला रेशो येणार आहे मित्रांनो. XYZ ची व्हॅल्यू काय असणार, XYZ = 6, 4, 3. ऑप्शन कोणता मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, एका संख्याला 45% वाढवली तर तेव्हा तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती, 82, 80, 90, 85. तर मित्रांनो सरळ आपल्याला किती आहे 45 म्हणजे एक 100 संख्या आहे, 100% संख्या आहे, ती किती x आहे आणि एक त्याच्यात 45 म्हणजे 145 होणार आहे, ती किती आहे 116 आहे. तर आपल्याला 1 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर 1चा यांचा तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो. 100 × 116 भागिले 145 = x. ओके मित्रांनो, 5 विसे 100 आणि 5 29 5 145 गेला भाग मित्रांनो. आणि 29 चोक किती होता मित्रांनो 116 आणि 20 चोक 80. 1 ची व्हॅल्यू जी येणार आहे मित्रांनो ती किती येणार आहे 80 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आठवड्याची सुट्टी सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक सवारी करतो. कामाच्या ठिकाणी जाणे ये जा करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाचा 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला, तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नितीनने केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा. तर त्यांनी काय सांगितलंय, नितीने हा सोमवार ते शुक्रवार कामावर जातो, दररोज तो 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यात नंतर त्याच्या वाहनाचा
किलोमीटर 9,000 किलोमीटर प्रवास नोंदवला गेला, तर 12 आठवड्याच्या कालावधी कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त तिने केलेला प्रवास दर्शवा असं सांगितलं आहे मित्रांनो. तर सरळ सोमवार ते शुक्रवार तो कामावर जायचा. तेव्हा त्याला किती दिवस झाले, ते 5 दिवस झाले मित्रांनो. पण किती जायचा, 120 किलोमीटर जायचा 5 दिवसासाठी. पण तो किती आठवडे चालला मित्रांनो, 12 आठवडे. 12 आठवड्याचा हा प्रवास आहे. इंटू 12 तर किती होतं, 12 पंचे 60 आणि 12 72, 7,200 किलोमीटर तो टोटल चालला. म्हणजे एवढं अंतर त्यांना कामावर जायचं कापलं पाहिजे. पण त्याची गाडी किती पळाली मित्रांनो, 9,000 किलोमीटर. तर सरळ 9,000 मायनस 7,200 करणार तुम्ही. 0 तसा 10तून 8 गेले, हातच्या आला 1, 1800. म्हणजे 1800 किलोमीटर तो इतरत्र पर्यटन ठिकाणी फिरायला गेला असेल किंवा काही कामानिमित्त दुसरीकडे गेला असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 हा 1800 किलोमीटर आहे, तो आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ए आणि बीचं गुणोत्तर 3:4 दिलंय, बी आणि सीचं गुणोत्तर 5:6 दिलं आणि ए आणि सीचं गुणोत्तर बरोबर किती विचारलेलं आहे. तर मित्रांनो याच्यात काय करायचं, असं 3 संख्यांचं गुणोत्तर दिलंय पण बी हा कॉमन आहे. तर यावेळेस काय करायचं, ए इंटू बी, बी सी आणि ए आणि सी विचारलेलं आहे. तर त्यांचं गुणोत्तर लिहायचं 3:4, 5:6 आणि ए सी काढायचा आहे. तर सरळ मित्रांनो आपल्याला बी काय आहे, कॉमन आहे. तर मग बी सारखा करायचा आपल्याला. कधी पण बी सारखा करायचा असेल तर काय करायचं, याला 5 गुणायचं, याला 4 गुणायचं, झालं. म्हणजे यांना बी कशानं गुणावं लागेल, याला बी 5 गुणायचं, याला 4 गुणायचं. काय होणार आहे, हा नवीन गुणोत्तर 5 × 15, 4 × 20, नंतर 4 × 20, 6 × 24. मग आता याच्यातलंच ए आणि एचं गुणोत्तर काय आहे, 15, सीचं गुणोत्तर काय आहे, 24. तेच ए आणि सीचं लिहून टाकायचं, 15 आणि 24. याला भाग जाईल, किती जाणार, 3×5 = 15 आणि 8×3 = 24, 5×8 हे तुमचं गुणोत्तर ए सीचं मिळणार आहे मित्रांनो. आलं लक्षात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. 13/21, 11/17, 9/13, 7/11. तर यांचं काय करायचं मित्रांनो, डायरेक्ट भागाकार करायचा आणि पॉईंटमध्ये जे काय आन्सर येईल ते तुमचं सगळ्यात मोठी जे काय आकडा असणार आहे ते तुमचा आन्सर येणार आहे. तर ते कसं येणार आहे, तर 21चा काय होणार आहे, 0.61 येणार आहे. 21चा जेव्हा भाग करणार आहे 0 × 130 पडणार. 21 जे काय येणार आहे ते तुम्ही लिहिणार आहे 0.6 आणि 0.6 येणार आहे. 17चा तसाच येणार आहे मित्रांनो. 17चा किती येतो आपल्याला, 0.64. 9/13चा किती येणार आहे, 0.69 आणि 7/11चा 0.63 येणार आहे. असा गुणाकार येणार आहे. त्यामुळे याच्यात सगळ्यात मोठी संख्या कोणती, तर 9/13 येणार आहे याचा गुणाकार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. दिलेल्या संख्येमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 2, 8, 26, 80. तर पुढला काय, 262, 316, 286, 242. तर काय केलेलं आहे मित्रांनो, त्यांनी जी ही मागची संख्या आहे तिची तिप्पट करून त्याच्यात 2 ॲड केलेली आहे. मागची संख्या, ही जी मागची संख्या आहे तिला 3दा ॲड केलं, = 6 आलं. त्याच्यात 2 ॲड केले, किती आलं, 8 आलं. तसंच 8चा 3 वेळेस केलं तर किती येणार, 24. 24 मध्ये 2 करा, किती झाले, 26. 26चे 3 वेळेस करा, 88 + 2 किती येणार, 80. 80चं 3 वेळेस करा, 240 + 2 करा, किती येणार, 242 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विसंगत घटक ओळखा. 24
21ची जोडी, 44 22ची जोडी, 62 23ची जोडी, 84 24ची जोडी. आता याच्यात काय विसंगती हे ओळखायला लावलं आहे मित्रांनो. 21 दुने काय होता मित्रांनो 42 होतात. 42लाच त्यांनी काय केलं उलटं लिहिलं. ओके, पहिली जोडी अशी आहे. नंतर दुसरा 22 घ्या, 22चा डबल काय होतं 22 दुने किती होतात 44 होतात. त्याची काय आहे त्याला उलटं लिहिलं. 44 असा लिहिला काय तसा लिहिला काय 44च राहणार आहे. तसा 23 घेतला त्यांनी. 23 दुने काय होतं 46 होता मित्रांनो. तो काय यायला पाहिजे 64 यायला पाहिजेत, पण त्यांनी काय लिहिलेलं आहे 62. म्हणजे हीच तुमची एक विसंगत जोडी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा बी प्रश्न बघून घेऊ आपण. 24 दुने किती होतात 48. 48चा उलटा काय होतो 84. पण ही पण जोडी म्हणजे ही पहिली आणि दुसरी आणि चौथी जोडी ही एकसारखा रूल लागतो आणि तिसऱ्या जोडीत आपला रूल लागत नाही. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती? तर असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. गुणोत्तर काय दिलेलं आहे मुली प्लस मुलं असं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5. तर त्या गुणोत्तराची संख्या किती आहे मुलींची 76 आहे. ओके मित्रांनो, आणि मुलांची किती आहे ते विचारलेलं आहे. मुलांची काढायची आहे मित्रांनो. आता सरळ सरळ काय करायचं 1ची व्हॅल्यू काढायची असेल तर तिरकस गुणाकार करायचा 76 गुणिले 5 भागिले 4 करा. हा काय झाला 4 डायरेक्ट 19 मला 19 चोक 76 आणि 19 5 किती होतं मित्रांनो 95. त्यामुळे 1ची व्हॅल्यू किती येणार आहे मुले किती असणार आहे 95 असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल 26 50 82. तर पुढची संख्या काय असणार आहे तर मित्रांनो आता 122 असणार आहे का 147 145 1013. तर इथं काय केलेलं आहे मित्रांनो 26 50 82. तर रेवा 5चा वर्ग प्लस 1 किती आता 5चा वर्ग 25 प्लस 1 झालं 26. तसंच 7चा वर्ग विषम संख्या घेतली प्लस 1 7चा वर्ग 49 प्लस 1 किती झाला 50. 9चा वर्ग प्लस 1 81 प्लस 1 किती झाले 82. तसाच 11चा वर्ग प्लस 1 करा 121 प्लस 1 किती झाले मित्रांनो 122. आन्सर क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? तर मित्रांनो जर लीप वर्ष किंवा कोणत्या वर्षाचा उल्लेख केला नसेल तर याचं उत्तर एकदम साधं सिंपल आहे. जर शिक्षक दिन शुक्रवारी येत असेल तर गांधी जयंती कायम त्याच्या अगोदरच्या वाराच्या दिवशी येत असते. म्हणजे जर शुक्रवारी आला शिक्षक दिन तर गांधी जयंती कधी येणार आहे गांधी जयंती येणार आहे गुरुवारी. लक्षात राहील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. आता मी तुम्हाला त्याची नोट्स लिहून देतो. पहिला प्रश्न जर अशा प्रकारे मध्ये प्रश्न विचारला तर शिक्षक दिन हा शुक्रवार असेल तर गांधी जयंती एक दिवस अगोदर असते. अगोदर वारी असते. शुक्रवारी दिले तर तो गुरुवारी असेल. आणखीन याचंच तुम्हाला एक ते जर गांधी जयंती विचारली असेल तर एक दिवस पुढे जायचंय तुम्हाला तर तो वार कोण शिक्षक दिन असेल तर तो शुक्रवार असणार आहे. एक सांकेतिक भाषा इंडिया हा शब्द 134 16 लिहिला. वर्ड हा शब्द 752 84 असा लिहिला तर डोनाल्ड हा शब्द कसा लिहिणार
तर सरळ सरळ मित्रांनो 453 684 455 842 453 674 456 384. आता कसं आहे, इंडिया 134 116, वर्ल्ड 752 84, वर्ड. आता सरळ डोनाल्ड डी इक्वल टू काय येणार आहे, 4 4 सगळ्यामध्ये आहे. ओ इक्वल टू काय येणार आहे, 5 5 बी सगळ्यामध्ये आहे. एन इक्वल टू काय येणार आहे, 3 3 याच्यात नाही, ई गेली, याच्यात पण नाही, पहिलं आणि तिसरं राहिलं. एल इक्वल टू काय येणार आहे, ए इक्वल टू काय येणार आहे, 6 येणार आहे. याच्यात पण 6 आहे, याच्यात पण 6 आहे. एल इक्वल टू काय येणार आहे मित्रांनो, 2 येणार आहे. वर्ल्ड एल इक्वल टू काय येणार मित्रांनो, 8 येणार आहे. स्पेलिंग चुकली होती माझी. आणि डी इक्वल टू काय येणार आहे, 4 येणार आहे. 453 684 ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. कारण इथं वर्डचा पूर्ण स्पेलिंग टायपिंग नाही झाली, WORLD असा शब्द आहे. प्रत्येक 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष. तर सरळ सरळ मित्रांनो काय करायचं, एक्स पहिला मुलगा झाला, x+3 हा दुसरा मुलगा झाला, x+6, x+9, x किती झाले, हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला, पुन्हा x+12 इक्वल टू 50. 6 3 9 9 9 18 18 12 30, x+30 इक्वल टू 50. आणि एक्स किती, 1 2 3 4 5 5 एक्स आहे. 5x - 20 हा 30 तिकडे गेला, x इक्वल टू 4 आला. सगळ्यात लहान वय कोणाचं असणार आहे, 4 वर्षाच्या मुलाचा असणार आहे. तर दुसरा कसे असणार आहे, लहाना 4चा असणार, त्याच्यापेक्षा 7चा राहील, नंतर त्याच्यापेक्षा 10चा, नंतर 13चा, नंतर 16चा, असा त्यांच्या वयांमधला वय असणार आहे मुलांचे. चला, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. KL LH MG NF. तर पुढचा काय, तर असं विचारलेलं मित्रांनो, KL LH MG NF पुढचा विचारला आहे मित्रांनो. एक तुम्हाला काय वाटतं, KL M N पुढला काय यायला पाहिजे, O यायला पाहिजे. इकडे घेऊ त्याला O. आता FGHL, तर हा काय असा उलटा आहे, FGHL मायनस, हा काय जातो +1 जातो, हा -1 चालतो. त्याच्या एफच्या अगोदरचा तो कोणता येणार डिजिट आपला, तो ई येणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय येणार आहे, 2 OE या आन्सर असणार आहे. जर A इक्वल टू B, B इक्वल टू F, C इक्वल टू G, तर सांकेतिक रूप तुम्ही कसे कराल, तर सरळ सरळ मित्रांनो याचं एकदम सोपं आहे. गो हेडचं सांकेतिक रूप विचारलेलं आहे. त्यांनी काय केलं, A इक्वल टू E केला, म्हणजे BCDE म्हणजे चौथा डिजिट घेतला प्रत्येक ठिकाणी. B इक्वल टू काय घेतला, F घेतला, C इक्वल टू G घेतला, D इक्वल टू
एच घातला म्हणजे असे प्लस प्लस 4 नाही घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ सरळ मित्रांनो हे असं तुम्ही लिहिशाल आणि तुम्हाला आन्सर भेटणार. मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगतो. आपण पर्याय पाहिजे. अगोदर आपल्याला इथं काय काय दिलेलं आहे, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, सी दिलेला आहे. आपल्या याच्यात काय काय आहे, सांकेतिक शब्दामध्ये हा ए आहे, हा ए आहे. आपल्या काही एच आहे सध्या, बाकी काहीच नाही. आपला ए म्हणजे काय दिलेला आहे, आपल्याला ई दिलेला आहे, ई दिलेला आहे. आपला ई कुठं आला पाहिजे, इकून तिसरा आणि इकून दुसरा. लक्षात राहील. तर ऑप्शन पहा, याच्यात इकून तिसरा आहे का, इडं नाही आहे, इकून नाही आहे. इडं तिसरा आहे, इडं बी तिसरा आहे. इडं तिसरा आहे पण इडं दुसरा नाही आहे. इडं तिसरा आहे, इडं दुसरा नाही आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. KSELIEH हे आपलं ॲन्सर असणार आहे. समजलं तुम्हाला. माधवीने मशीनसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयाची गुंतवणूक केली, तर तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहे, तर तिने किती रुपये खर्च केले, असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर 10,100, 10,000 रुपये, 10,200, 10,101. आता माधवीनं किती केलं, 60 आणि 25 किती झाले, 85 आणि शिल्लक किती राहणार तिचे 15, असे टोटल किती झाले 100. 100% झाले. आता तिनं 85% खर्च केले, ते झाले एक्स खर्च केले, पण तिचे शिल्लक किती राहिले, 15% राहिले. ते किती राहिले होते, 1800. आता सरळ सरळ मित्रांनो तिरकस गुणाकार करा. एक्स इक्वल टू 85 गुणिले 1800 भागिले 15. 15 बाऱ्या 180, हा 20 राहिला, 120 झाला मित्रांनो. तर हा शून्य तास असल्या 12 पंच 60, आजच्या आला 6, 12 8 96, 96 2, 96 6 102, 10,200 रुपये माधवीना खर्च केलेले. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. अनुक्रमिक श्रेणी निवडा. आता त्यांनी काय लिहिलेलं आहे, R-TUSUR-TU. आता त्यांनी रिकाम्या जागी ते लिहायला लावलेलं आहे. तर मित्रांनो एक बघा, आर इथं जर यस टाकला, RSTU, नंतर परत इथं आर टाकला, RSTU, पुन्हा RSTU, म्हणजे कोणता वर्ड तयार होतो, RSTU, RSTU, RSTU असा शब्द रिपीट होतो, 3 शब्द तयार होतात. तर मग तोच इथं टाका, STU झाला, नंतर परत आर दिलेला आहे, आर नव्हता देईल, एस दिलेला आहे, टी नव्हता देईल, हा एक झाला, RSTU. आपला शब्द काय आला, SRTS, SRTS आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. दिलेल्या संख्येमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा. 4 13 38 क्वेश्चन मार्क 168 289 458. प्रश्नाचे ऑप्शन आहे 72 87 103 123. तर कसं असणार आहे मित्रांनो, आता हा कसं केलं त्यांनी, 4 प्लस 3चा वर्ग किती होणार आहे, 3चा वर्ग 9 इक्वल टू 13. तसंच 13 प्लस 4चा वर्ग, 4चा वर्ग किती झाला 16, 16 आणि 13 किती झाले, 4चा वर्ग नाही घेतला त्यांनी, विषम घेतला, 5चा वर्ग घेतला त्यांनी, 25 किती झाले 38. तसंच 38 प्लस 7चा वर्ग, 7चा वर्ग किती झाला 49 प्लस 38 किती झाले 7, हातच्याला 1 87 झाले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तसंच पुढलं पण पडताळू शकता तुम्ही, 87 प्लस 9चा वर्ग,
87 प्लस 9चा वर्ग 81 इक्वल टू किती होणार आहे? 8. 8 आणि 8 16, 168 झालं. तसंच ते पुढचं असणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. सी ही एची एकुलती एक नणंद आहे. सी आहे ही एकुलती एक नणंद, एची एकुलती एक नणंद आहे. ओके. सी ही बीची आत्या आहे, म्हणजे एचं पोरग झालं. बीची आत्या झाली नाही, ही झाली आत्या, ही झाली मम्मी किंवा आई. आत्याने काय म्हटलं? डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. डी काय? एकुलता एक भाऊ आहे सीचा. म्हणजे जी काय नणंद असणार, तिची भाऊजाई असणार आहे, ती काय असणार आहे? एडीची बायको असणार आहे. त्यांनी विचारलं एडीचं नातं काय? एडी हे पती पत्नी असणार आहेत. पती पत्नी असणार आहे. तर आपल्याला नातं विचारलेलं आहे, तर पत्नीचं नातं असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ईच्या लगतच्या शेजारी आहेत, तर बी हा फक्त एच्या शेजारी आहेत. ए हा एफ पासून चौथा आहे, तर 2 टोकांना कोण आहे? तर काय सांगितलं? एक रांग आहे, ही 6 मुलांची रांग आहे. हा तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. त्यांनी काय सांगितलं? डी आणि सी हे ईच्या लगतच्या शेजारी आहे. हा ई जर असेल तर इकडून डी असेल आणि इकडून ई असेल. ही पहिली लाईन झाली आपली. दुसरं बी हा फक्त एच्या शेजारी आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतो? बी हा फक्त एच्या शेजारी. तो कोणत्या साईडला आहे ते विचारलेलं नाही त्यांनी. पुन्हा ए हा एफ पासून चौथा आहे. हा जो हा ए आहे तो एफ पासून इकडं चौथा असेल, नाही तर इकडे चौथा असेल. असे 3 सेंटेन्स आपल्याला दिलेले आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. ओके. आता आपल्याला ते फक्त लाईनवर पुट करायचे. त्यांनी काय सांगितलं? ए पासून चौथा, बी हा शेजारचा आहे. जर ए इडं घेतला तर बी इथं येईल. बी पासून चौथा कोण येणार आहे? तो येणार आहे. त्यामुळे तसा येणार नाही. तर आपण काय करू? पण इथं हा सी आहे मित्रांनो, हा ई इथं, इकडं सी आणि इकडं डी. नंतर ए पासून चौथा कोण आहे? एफ आहे. आणि एच्या शेजारी कोण आहे? बी आहे. एफ आणि बी हे टोकावर बसलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर गाडीची गती 5 किलोमीटर वेगाने वाढवली असता तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती? तर मित्रांनो सरळ हे डायरेक्ट कसं करायचं? प्रश्नांच्या ऑप्शनच्या ठिकाणी जायचं. तर आपण डायरेक्ट भाग द्यायला किती ना? 210 आहे, म्हणजे 5 भाग जाणार आहे. 5ची कसोटी लागेल किंवा 10ची कसोटी लागेल. याच्यामध्ये 5ची कसोटी पाहिजे, नाही तर 10ची. पहिल्यांदा आपण शून्याचा ऑप्शन घेऊ. 210 भागिले 30 करू. हा 0 केला, 3 7 21, म्हणजे 7 तास लागले आहेत. ओके. तसाच 5 किलोमीटरनं वेग वाढला, 210 भागिले हा 30 प्लस 5 किलोमीटरनं वाढला, 35 210 किती येणार आहे मित्रांनो? 6. या दोघांमध्ये 1 हवरचा डिफरन्स आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पिशवीत फक्त एक रंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहे. नेमके 12 काढून सर्व चेंडू निळे आहेत. नेमके 21 काढून सर्व चेंडू पिवळे आहेत. नेमके 20 काढून सर्व चेंडू लाल आहेत. तर नेमके 19 काढून सर्व चेंडू हिरवे आहेत. तर पिशवीतील एकूण चेंडू किती? तर असा प्रश्न विचारला. आता सरळ मित्रांनो मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. एकूण चेंडू जर विचारले, एकूण चेंडू इक्वल टू सर्व चेंडूंची बेरीज करणार तुम्ही. सर्व चेंडूंची बेरीज भागिले किती प्रकारचे चेंडू आहे? निळा, पिवळे, नंतर लाल, नंतर हिरवे, म्हणजे 4 प्रकारचे चेंडू
किती प्रकारचे चेंडू, म्हणजे चेंडूचे प्रकार -1. तर आता सर्व चेंडू किती आहे, पहिला 12 + 21 + 20 + 19, 4 चेंडूचे प्रकार आहे, -1 करणार तर किती येणार, यांची बेरीज करा. हा इकडं 20 60 झाले, 60 झाले सगळे, 60 आणि 12 किती झाले 72, 72 भागिले 3 किती होत्या 24. ऑप्शन क्रमांक 2 हे 24 एकूण पिशवीत चेंडू असणार आहेत. 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्येची सरासरी काढा. 47, 37, 48, 96. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची असेल तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली 1, दुसरी 97 भागिले 2 किती झाली 98 भागिले 2 तर किती होणार 49. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता 200 मीटर रेल्वेगाडी, 200 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल. तर मित्रांनो, आता हा ताशी किलोमीटर आहे, तो आपल्याला सेकंदात मीटर पर सेकंदात करायचा आहे. 45 × 5/18 करणार मीटर पर सेकंद करण्यासाठी, तर किती येणार 9 दून 18 आणि 9 5 45, 25/2 मीटर पर सेकंद कन्व्हर्जन येणार त्याचा. आता काय विचारलेलं आहे आपल्याला, प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल. आपल्याला वेळ लागेल, तर त्यासाठी वेगाचा फॉर्म्युला काय आपला, वेग = अंतर भागिले टाईम. तर मग आपल्याला टाईम विचारलेला आहे, त्यासाठी काय करावं लागेल, अंतर भागिले वेग असं करावं लागेल. टाईम काढायचा म्हटल्यावर अंतर किती आहे, 250 मीटर रेल्वेची गाडी आणि 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे असं किती झाले 500 झाले. 250 250 ॲड केले, त्याच्यात 25/2 हे मीटर पर सेकंद केलं, तर 500 गुणिले 2 वर गेला आणि 25 राहिला, 25 दून 50, 20 राहिला, 20 गुणिले 2 म्हणजे 40 सेकंद तिला तेवढं अंतर कापायला लागेल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे, तर ती रक्कम दर साल किती व्याज दराने ठेवली होती, 10%, 9%, 12%, 15%. तर मित्रांनो, आता सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आहे 1800 आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढी व्याज ते किती 1890. या दोघांचा डिफरन्स फरक काढायचा आपल्याला. किती फरक किती येणार आहे 90. ओके, तर एका वर्षाचं विचारलं आहे त्यांनी, तर सरळ व्याज एका वर्षाचं म्हणजे 1800 आलेलं आहे, तर एका वर्षाचे SI 2 वर्षाचे, तर मग 1800 भागिले 2 करशाल म्हणजे एका वर्षाचं 900 रुपये. आलं लक्षात. तर आता व्याजदर काढायचा म्हटला, व्याजदर काय करणार तुम्ही, फरक तो जो 90 आला तो फरक इंटू पर्सेंटेजमध्ये करायचा 100 आणि किती वर्षासाठीची एका वर्षाचं व्याज किती होतं आपलं 900 होतं ते टाकायचं. तर फरक किती होता 90 गुणिले 100 भागिले 900 झालं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य, 9 10 90 म्हणजे 10% व्याजानं आपल्याला दिलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं ॲन्सर असणार आहे. आता संख्येच्या मांडणीवरून अनुक्रमे YZ ची किंमत काढा. 9 4 8 Z 3 Z काढायचा आहे आणि Y काढायचा आहे. आता यांचा तिरकस बेरीज केली, 9 + 3 किती होत्या 12 होते, 8 आणि 4 12 होतात, म्हणजे त्यांची बेरीज आहे. तसंच यांचं बघा 43 10
इक्वल टू 53 होता. 27 + 26, 27 27 54 होता, त्यामुळे 53 हेच होता. आता तसंच यांची पण बेरीज करायची. 11 आणि 3 किती होता? 14 होता. इक्वल टू 12 प्लस झेड किती व्हायला पाहिजे? 14 व्हायला पाहिजेत. 12 किती? इकडे 11 व्हॅल्यू नसावी, इथे 18 व्हॅल्यू असावी असं मला वाटतं. पण जाऊ दे, आपण याच्यावरून सांगतो, कारण पेपरमध्ये 11 व्हॅल्यू नाही आहे तिकडं. अकरा व्हॅल्यू आहे, इथं 8 व्हॅल्यू आहे. 12च्या जागी किती आहे? 8 व्हॅल्यू आहे मित्रांनो. यांची बेरीज मला इकडं फुटून गेली. 11 आणि 3 किती होता? 14 होता. आणि 8 प्लस झेड 14 व्हायला पाहिजे. तर किती? झेड इक्वल टू किती येणार आहे? 6 येणार आहे. आणि तसंच 18 आणि 10 किती होता मित्रांनो? 28. आणि 28 यायला पाहिजे. वाय प्लस झेड वाय प्लस 17 ती किती व्हायला? 28 यायला पाहिजेत. वाय इक्वल टू किती येणार आहे? 9 येणार आहे. त्यामुळे ती 28 होणार आहे. आता त्यांनी काय विचारलं? वाय आणि झेडची किंमत विचारली. आता तुम्ही काय सांगून देशाल मित्रांनो? 6 आणि 9 आली. 6 9 म्हणजे पहिल्या ऑप्शनला क्लिक करशाल, तुमचा आन्सर बरोबर. असं होणार नाही. त्यांनी वाय झेडची आहे, आपली पहिली झेडची आलेली, नंतर वायची आलेली, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. समजलं तुम्हाला? अशा प्रकारे मित्रांनो आपण अहिल्यानगर जिल्हा पोलीस भरती 2024चा पेपर अभ्यासलेला आहे. आज आपल्याला 25 पैकी किती मार्क मिळतात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी पोलीस भरतीच्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आज आपण इथेच विश्राम घेऊया. जय हिंद, जय भारत.